सचिन लांबर आणि रघु काळे नावाजलेले फलंदाज जवळपास मी यूट्यूबला पाहिले होते. दोघांची बॅटिंग पाहण्यासारखी बॅटिंग. बघूया या JCC जोळादेवी क्रिकेट स्पोर्ट मैदानावरती आपला जलवा. या पर्वातील दुसरा सामना अंपायर आपण सुरुवात करायची आहे मॅचला. सर्व खेळाडूंना एक सूचना आहे. आपण सामना चालू असताना मैदानाच्या आतमध्ये कोणी यायचं नाही. आपण बाहेर थांबायचं आहे. कुठल्याही खेळाडूला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे अशा पद्धतीने आपलं वर्तन आपण करायचं आहे किंवा अशा पद्धतीने आपण आपला खेळ दाखवायचा आहे. या ठिकाणी आपण CCTV किंवा YouTube कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये आहात. कोणीही काय कराल तर आपण त्याच्यामध्ये दिसले जाणार आहात. सामन्याला मात्र सुरुवात होते. JCCचे गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात ते विशाल दळवी. स्ट्राइक वरती मात्र खेळत आहेत ते रघु. पहिला चेंडू मात्र वाईट चेंडू आणि अतिरिक्त चेंडू म्हणावा लागेल आणि अतिरिक्त धाव जरतडी या संघाला. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज विशाल. विशालांचा पहिला चेंडू रघु यांच्यासाठी लेग साइडच्या दिशेला टोलाला चेंडू. चेंडू मात्र 10. चेंडू मात्र मला वाटतं जवळपास अंपायरने क्लिअर करायचं आहे. काय विकेट. पहिला चेंडू मध्ये पहिला झटका रघु काळे यांच्या स्वरूपात. जवळपास संघाला मात्र मोठा फलंदाज बाद करण्यात यश मिळालं मात्र जुंपटी संघाला. पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने टोलवला होता परंतु फिल्डर मात्र चतुर संकेत यांच्या हातामध्ये. चेंडू मात्र सोला नाही संकेत यांनी पहिला झटका दिला रघु काळे यांच्या स्वरूपात. जवरादवाडे यांना पुढचा चेंडू. रघु काळे यांची जागा मात्र घेण्यासाठी गेलेले ते दीपक झोरे. जवरातवाडी संघाचे फलंदाज दीपक झोरे. दुसरा चेंडू विशाल यांचा. पहिल्या चेंडूमध्ये पहिली विकेट आणि दुसऱ्या चेंडूमध्ये पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देतात ते. SRS क्रीडा असोसिएशन मध्ये नावाजलेले गोलंदाज विशाल दळवी. त्यांचा दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज दीपक यांना पुन्हा एकदा त्या दिशेने टोलला चेंडू मात्र चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा देऊन जातो. पहिल्या बॉलमध्ये पहिला सिक्सर म्हणावा लागेल. पुन्हा एकदा दीपक स्ट्राइक वरती स्फोटक फलंदाज म्हणावा लागेल. पहिल्या चेंडूमध्ये पहिला सिक्सर. दुसऱ्या चेंडूमध्ये पाहूया पाहण्यासारखी बॅटिंग. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. धाव संख्येमध्ये बदल होतो. धाव संख्या होती ती 13 धावा. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडू. विशाल यांचा षटकातील पुढील चेंडू खेळत आहेत ते दीपक.
खरोखर पाहण्यासारखी बॅटिंग म्हणावी लागेल. दीपक यांच्या बॅटमधून आला चेंडू बाहेर, चेंडू आलेला प्रत्येक चेंडू बाहेर पाठवण्याची ताकद त्यांच्यामध्ये दिसते आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय. ढकलला, एक धाव पूर्ण केली, मात्र 2 धावा रोखण्यास 2 धावा करण्यासाठी यशस्वी ठरलेले जावरातवाडी संघाचे फलंदाज दीपक आणि पुढचा चेंडू विशाल यांचा पाहूया दीपक यांना आणि पुन्हा एकदा टोलाला चेंडू दिशेने जातोय, पाहूया हवेच्या दिशेने आणि पुन्हा एकदा 6 धावा, पुन्हा एकदा 10 धावा धाव मारून आपल्या संघासाठी धावसंख्या झालेले 1 षटक संपल्यानंतर 21 धावा. 5 चेंडू 21 धावा. तसं म्हणायला गेलं तर नावाजलेले गोलंदाज, परंतु आज मला वाटतं त्यांचा पहिला सामना असावा आणि पहिल्या सामन्यामध्ये 21 धावा दिलेल्या आहेत विशाल दळवी यांनी. सेम दीपक पाटणकर यांच्या बॉलिंगच सेम बॉलिंग म्हणावी लागेल. पुन्हा एकदा पूर्ण मात्र बीट झालेले आहेत ते दीपक आणि निर्धाव असा चेंडू. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. 1 षटक संपल्यानंतर धावसंख्या होते जावरातवाडी संघाची 21 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतात ते शुभम सुद्धा नावाजलेले गोलंदाज आहेत. पाहूया JCC जोंगटीसाठी आपले गोलंदाजी कशा स्वरूपात करतायत. पहिल्या षटकामध्ये 21 धावा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टोलाला मात्र ऑफसाईडच्या दिशेने रितेश फिल्डर उत्कृष्ट असे फिल्डर आहेत, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल मला वाटतं जावरातवाडी संघाला, कारण रितेश हे जोंगटी संघाचे जड्डू आहेत. पुढचा चेंडू शुभम यांचा वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू शुभम यांचा. पाहूया स्ट्राईक वरती पुन्हा एकदा स्फोटक फलंदाज दीपक जोरे यांनी वारलेला चेंडू. फिल्डर मात्र खाली संकेत यांनी पहिला चेंडू मस्त अडवला. तो बाउंड्रीच्या दिशेने चेंडू पकडला, बाउंड्रीच्या आतमध्ये सरळ थ्रो केला, तोपर्यंत रन काढला त्या 2 धावा आणि 2 धावावरती समाधान मानावं लागेल जावरातवाडी या संघाला. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होती ती 24 धावा. पुढचा चेंडू शुभम यांचा आणि पुन्हा एकदा हवाई मार्ग जातो, बॉल जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी हॅट्रिकला 1001चं पारितोषिक आहे गणपत ताटे यांच्याकडून. पुढचा चेंडू 4 चेंडू 31 धावा. पुढचा चेंडू शुभम यांचा. शुभम उत्कृष्ट टाकलेला चेंडू, चप्पल असे म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण चेंडू मात्र शेवटचा ओव्हरमधला. पुढचा चेंडू
अरे पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र थोडीशी क्षेत्ररक्षण मात्र गच्चा झालेली दिसतो. वाहूया धाव बाद होण्याची शक्यता, परंतु पुन्हा एकदा बॅट्समन आपल्या जागेवरती आणि एका धावेवरती समाधान मानावे लागेल. 2 ओव्हर संपल्यानंतर धाव संख्या होती ती 1 बाद 32 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात ते संकेत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळणारे गोलंदाज संकेत सुतार जेसीसी ग्राउंड वरती आपला जलवा दाखवतात का पाहूया. पहिला चेंडू संकेत यांचा खेळासाठी सज्ज. पाहूया संकेताचा पहिला चेंडू मात्र मला वाटतं विकेट किपरच्या पाठीमागे जातोय. पात्र पाठीमागे बॉल पकडला, 1 धाव काढली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत होते परंतु दुसरी धाव काय मिळाली नाही आणि एका धावेवरती समाधान मला मानावं लागेल ते आणि लेग भाईच्या स्वरूपात 1 धाव. पुढचा चेंडू संकेत यांचा. पाहूया संघातील तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि उत्कृष्ट असा चेंडू संकेत यांच्याकडून. बॅट्समॅनला काही संमत नाही परंतु प्लेट करून 1 धाव मात्र काढण्यात यशस्वी झाले दीपक. धाव संख्येमध्ये बदल, धाव संख्या होते 34. पुढचा चेंडू संकेतांचा. खेळण्यासाठी सज्ज सचिन. डावखोरे फलंदाज. डावखोरे फलंदाजासाठी मात्र हे ग्राउंड लक्की आहे. नेहमीच डावखोरे फलंदाजच्या त्या ग्राउंड वरती 50 आणि 100 बनवतात. पुन्हा एकदा बीट म्हणावं लागेल. हाणण्याच्या नादामध्ये मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी संकेत सुतार यांच्याकडून. धाव संख्येमध्ये बदल, धाव संख्या होती ते 35. पुढचा चेंडू संकेत यांचा. पुढचा चेंडू पाहूया दीपक यांच्यासाठी आणि पुन्हा एकदा टोलवण्याच्या नादामध्ये चेंडू जातो निर्धाव. संकेत सुतार यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली म्हणावं लागेल आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी रनअप घेत आहेत ते संकेत आणि स्फोटक फलंदाज जावरातवाडी संघाचे स्फोटक फलंदाज दीपक झोरे. पुढचा चेंडू पाहूया वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक आणि निर्णायक म्हणावं लागतं तिसरं षटक हे आणि संकेत यांचा पुन्हा एकदा टाकलेला चेंडू जातोय. अजून अंपायरांचा डिसिजन याचा परंतु तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु वाईट धाव आणि अतिरिक्त चेंडू. वाईट +1 धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होते 38. किती धावा पुन्हा एकदा सॉरी मागतो 37 धावा. पुढचा चेंडू संकेत यांचा. पुढचा चेंडू पाहूया अरे हा हवाई मार्गाने चेंडू निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. तो ग्राउंड आहे डावकर फलंदाजासाठी. हेच ग्राउंड आहे, हेच षटकार पाहायला मिळतात. अशीच बॅटिंगची अपेक्षा आहे. धाव संख्येमध्ये बदल होतोय. धाव संख्या जाते 43 धावा. चेंडू टाका वापरलेला चला खेळाडू आतमध्ये यायचंय. फिल्डर आपण आतमध्ये यायचंय. बॉलवरून दुसरा दिलेला आहे. आपण आतमध्ये यायचंय.
आतमध्ये यायला सांगितलं, आपल्याला बाहेर जायला नाही सांगितलं, आतमध्ये यायला सांगितले. पुढचा चेंडू सामन्याला सुरुवात करायची आहे. संकेतांचा पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा सचिन यांनी टोलवलेला चेंडू. पाहूया फिल्डर नवनाथ यांच्याकडून मिस फिल्डिंग आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होते 47 धावा. 3 ओव्हर संपल्यानंतर धाव संख्या होती ती 47. मॅच चालू करायची आहे. नियोजन कमिटी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4था षटक घेऊन येतात ते नवनाथ. स्ट्राईक वरती खेळण्यासाठी दीपक स्फोटक फलंदाज. आतापर्यंत या फलंदाजाने 4 सिक्स मारलेत. पुढचा चेंडू वैयक्तिक पहिला संघासाठी 4थ्या षटकातील पहिला चेंडू. नवनाथ यांचा पाहूया दीपक यांना आणि ग्राउंडच्या दिशेने चेंडू. डावलात मात्र बॉलमध्ये बॉल काय सोडू शकत नाही. सोडला मात्र गच्चावर फिल्डिंग पुन्हा म्हणावी लागेल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे. जेसीसी जुंगटीचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ज्याला म्हणलं जातं त्याच्या हातातून बॉल सुटला. हे आहे दबाव, हा आहे प्रेशर. प्रेशरमध्ये काय होतं काय काय होतं हे आपण जगामध्ये पाहिलं आहे. दुसरा चेंडू नवनाथ यांचा स्वतःच्या बॉलवरती कॅच घेता आला नाही. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा टोलाला चेंडू. चेंडू जातोय क्षेत्ररक्षण मात्र उत्कृष्ट चेंडू अडवला. झेल सोडला मात्र सिक्सर मात्र अडवला आणि धाव मात्र रोखलेला आहे संकेत यांनी. हे आम्हाला वाटतं दुसरा चेंडू त्यांचा दुसरा बॉल असेल अडवलेला. कॅच मात्र सोडला यावेळेला. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते संकेत यांच्याकडून. पुढचा चेंडू नवनाथ यांचा. पाहूया नवनाथ यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी दीपक आणि दीपक यांनी पुढच्या दिशेला मारलेला चेंडू. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. दीपक झरे वैयक्तिक स्कोर झालेला आहे 37. किती बॉल किती 3 चेंडू. षटकातील 4था चेंडू आणि पहिला एकदा टोलाला षटकातील चेंडू. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. धाव संख्येमध्ये मात्र बदल. धाव संख्या होते 59. दीपक वैयक्तिक स्कोर 41. 13 बॉल 41 धावा. 5 सिक्स 1 4. 315च्या स्ट्राईक रेटनं फलंदाज मात्र खेळतो जेसीसी जुंगटीच्या ग्राउंडवर. दीपकचं वादळ या जेसीसी जळादेवी क्रिकेट
च्या ग्राउंड वरती पुढचा चेंडू नवनाथ यांचा दीपक यांच्यासाठी षटकातील 5वा चेंडू आणि हा चेंडू मात्र थोडासा बीट झालेला आहे आणि ही धाव बाद पुन्हा एकदा शेवटचा चेंडू लेग बायची नाही पळून काढली ना लेग बायची कसं म्हणतात बाहेर मारून एकदा अंगाला लागला का सचिन मात्र आउट झाला त्याची जागा घेण्यासाठी गेले तर उत्तम शेवटचा चेंडू नवनाथ यांचा अरे पुन्हा एकदा काय चेंडू समजला नाही पुन्हा एकदा मला वाटतंय आणि पुन्हा एकदा धाव बाद करण्यात यशस्वी चार षटक संपल्यानंतर धाव संख्या झाली ती 61 62 धावांना विन जेसीसी जुंगटी काय झालं चला जुंगटी टीम बाहेर यायचं पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय जवरापडी संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे 24 धावांमध्ये 62 धावांची गरज जेसीसी जुंगटी पहिला सामना या पर्वातील दुसरा सामना 62 जवळदोडी टीमने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय पटापट चला जेसीसी जुंगटी फलंदाज पाठवायचे आपले फलंदाज पाठवायचे आहेत चला
जयश्री जोंगटी चला मैदानाच्या बाहेर यायचं आपण. मैदानाच्या बाहेर इथं कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण वरडायचं नाही, कोणाला बाहेर जाऊन आपण चेअरअप करू शकता. जयश्री जोंगटीचे ओपनर फलंदाज ओमकार आणि विशाल. जवरतवाडी संघाकडून प्रथम गोलंदाजी घेऊन येत आहेत ते उत्तम शेळके. स्ट्राईक वरती खेळण्यासाठी जयश्री जोंगटीचे ओमकार, नॉन स्ट्राईक साठी खेळण्यासाठी जयश्री जोंगटीचे डावखोरे फलंदाज विशाल. विशालसाठी हे मैदान मात्र अनुकूल आहे, होम ग्राउंड आहे. पाहूया या मैदानावरती पावसांचा धावांचा पाऊस पाडतात की नाही. आपल्या जयश्री जोंगटीसाठी 24 बॉल 62 धावांची गरज हे ओपनिंग फलंदाज स्वतः मारून येतात की दुसऱ्या फलंदाजांना मैदानामध्ये आमंत्रित करतात. पाहूया. बॉल द्यायचंय, नियोजन कमिटी बॉल आपण द्यायचंय. पुढील होणारा सामना वाटोळे वॉरियर्स आणि पाटील इलेव्हन्स बाबळवाडी या संघाच्या कर्णधारांनी टॉस द बॉस या ठिकाणी यायचं आहे. टॉस करण्यासाठी सन्माननीय दिवशी ग्रामपंचायतचे सरपंच दीपक जे पाटणकर यांना मी विनंती करेन आपण टॉस करून घ्यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं. टॉस द बॉस या बॅनर जवळ यायचं आपण टॉस उडवण्यासाठी. सामना अंपायरांनी लवकरात लवकर सुरुवात करायची. आपल्याला भरपूर सामने खेळायचे आहेत आज आणि उद्या. हे नॉकआउटचे सामने आहेत, संपले पाहिजेत. दोन्ही संघांना आपण सूचना देऊन पटापट खेळण्यासाठी विनंती करायची आहे. आपल्याला संध्याकाळी 2च्या नंतर मैदान थोडंसं हवेच्या दिशेनं वाहतं आणि पुन्हा क्रिकेट खेळायला थोडंसं अवघड जातं, म्हणून आपण लवकरात लवकर सामने सुरुवात करायचे आहेत. टॉस द बॉसमध्ये पाबळवाडीच्या संघाच्या कर्णधाराने ताबडतोब आपण यायचं आहे आणि समोरचा षटकातील पहिला सामना पाहूया. ओमकार यांच्यासाठी प्लेस द कॉल आणि मला वाटतं 2 धावा काय मात्र रोखू शकले नाहीत आणि 2 धावावरती समाधान मानावं लागेल ते जयश्री जोंगटीच्या खेळाडूंना फलंदाजांना. उत्कृष्ट असे बॅटम लाईफ पाहूया ओमकार यांची. ओपनर फलंदाज स्फोटक फलंदाज ओमकार. पुढचा चेंडू उत्तम यांचा आणि मात्र त्रिफळाचीत झालेले आहेत ते स्फोटक फलंदाज ओमकार आणि पहिला झटका लागलेला आहे जयश्री जोंगटी यांना. चांगला फलंदाज गमावा लागला आणि चांगला फलंदाज गमावला तो जयश्री जोंगटी ओमकार यांच्या स्वरूपात. चेंडू मात्र समजला नाही, चेंडू मात्र सरळ गेला तो पाटील 11 पाबळवाडी वर्सेस वाटोळे वॉरियर्स. वाटोळे वॉरियर्स संघाने आपला कर्णधार पाठवायचा आहे. कृपया करून कर्णधार पाठवायचा आहे पटकन. आणि त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते आतिश. पुढचा चेंडू उत्तम यांचा पुढचा चेंडू उत्कृष्ट असा तोडलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातो. 6 धावा. ओमकार यांची जागा चालवण्यासाठी आतिशांनी सामन्याला सुरुवात केली, चेंडूला सुरुवात केली, धावांना सुरुवात केली. धाव जातो ते 6 धावां बॉल जातो ते 6 धावांवर. धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या झाली ते 8 धावा. उत्तम यांचा पुढील चेंडू खेळतायत ते आतिश होते ते 9 धावा. डावकरा फलंदाज ज्याचं मैदान आहे तोच मैदानामध्ये चालतो
आणि तोच खेळतो, त्याचीच डावी बाजू. पाहूया षटकारांचा आणि चौकारांचा कसा पाऊस पडतो. विशाल दळवी यांच्या बॅटमधून पाहण्यासारखी बॅटिंग जयश्री जंगटीसाठी. पुढचा चेंडू उत्तम यांचा, निर्णायक चेंडू येतो का पाहूया. विशाल यांना चेंडू मात्र बघितला, भिरकवण्याच्या नादामध्ये चेंडू जातो निर्धाव. वाटोळे वॉरियर्स टीम आली आहे का आपले. पुढचा चेंडू उत्तम यांचा. अरे पुन्हा एकदा चेंडू काही समजलं नाही विशाल यांना, चेंडू जातो निर्धाव. अंपायरांनी मात्र मॅच थांबवले, दोघांमध्ये चर्चा करतात. पाहूया पुढचा त्यांचा निर्णय काय असेल तो आपल्याला अपेक्षित असेल. पाहूया आपण सगळे प्रेक्षक खचाखच भरलेले 40 ते 45 हजाराचं मैदान या ठिकाणी पाहण्यासाठी. खेळाडू मात्र आतमध्ये मैदानात बसलेत. कृपा करून तुम्ही मात्र बाहेर बसलात तर बरं होईल, खेळाडूंना अडचण होणार नाही. टाच का बॉस या ठिकाणी मात्र बॅनरच्या बाजूला बसलेले खेळाडूंना विनंती आहे, आपण मात्र बाहेर गेलात तर बरं होईल. पुढचा चेंडू उत्तम यांचा खेळण्यासाठी विशाल यांनी टोळवलेला चेंडू. पाहूया फिल्डर मात्र खाली आहे, 1 रन मात्र निघाली आणि दुसरा साईडून 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावावरती समाधान मानावं लागतंय असं मला वाटते. आणि 2 धावावरती समाधान. धाव 1 ओव्हर संपल्यानंतर धाव संख्या होते ती 12 धावा. वैयक्तिक पहिला आणि दुसरं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात ते दीपक यांनी आपल्या बॅटमधून मात्र मोठा धावांचा डोंगर केला आहे. आपल्या जवरातवाडी संघासाठी उत्कृष्ट अशी खेळी करून जवळपास 5 सिक्स मारले, 1 4 मारला आणि मोठे असा धावांचा डोंगर दीपक यांच्या बॅटमधून झाला. तेच स्वतः बॉल घेऊन मैदानामध्ये पुन्हा एकदा उतरलेला आहे. पाहूया आपल्या बॉलिंग मधून काय करतात. पहिला चेंडू आणि मला वाटते पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि अतिरिक्त धाव. अंपायरांचा निर्णय अंतिम असेल. अंपायर आपल्या भागातले नाहीत, कृपया अंपायर बाहेरचे आपण बोलवलेत. आणि अतिरिक्त उसळीने चेंडू गेला तो क्षेत्ररक्षण यांच्या हातामध्ये. चेंडू निर्धाव परंतु वाईटच्या स्वरूपात 1 धाव देऊन गेला तो दीपक यांचा. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा टोलवण्याच्या नादामध्ये मला वाटते 1 धाव पूर्ण केली आणि धाव संख्येमध्ये बदल होतोय. थोडीशी धीम्या गतीने मला वाटते बॅटिंग जयश्री जोंगटी यांची जराशी स्फोटक बॅटिंग करावी लागेल तरच आपला हाती विजय लागू शकतो. विशाल स्ट्राईक वरती खेळण्यासाठी विशाल आणि बॉलिंग करण्यासाठी दीपक यांचा पुढचा चेंडू वैयक्तिक षटकातील मला वाटते दुसरा चेंडू आणि संघाच्या पुन्हा एकदा चेंडू जातोय तो वाईटच्या दिशेने. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त चेंडू. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 15. पुढचा चेंडू दीपक यांचा. धावखोर फलंदाज विशाल. पाहूया दीपक यांचा पुढचा चेंडू विशालांना खेळण्यासाठी. विशाल आपल्या विशालाने टोलला चेंडू लेग साईडच्या दिशेने फिल्डर मात्र आहे परंतु 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी पळत आहेत परंतु दुसरी धाव काय पळाली नाहीत आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागलं आहे ते विशालांना. धाव संख्येमध्ये बदल झाला. धाव संख्या झाली ते 16 धावा. कासवाच्या गतीने धावा काढल्या तर मला वाटतं जयश्री जंगटीच्या हाताला विजय सापडणार नाही असं मला या ठिकाणी थोडंसं वाटतंय. परंतु पुढचा चेंडू पाहूया दीपक यांचा.
आणि पुन्हा एकदा टोलवला चेंडू. चेंडू जातो क्षेत्ररक्षणाच्या हातात. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेला काही पळत नाहीत आणि एका धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे ते अतिशय विशाल यांना. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. धीम्या गतीची बॉलिंग म्हणावी लागेल. पुढचा चेंडू विशाल यांच्यासाठी. यशस्वी जंगटीचे फलंदाज विशाल. पुढचा चेंडू दीपक यांचा खेळण्यासाठी सज्ज. विशाल. विशाल आणला काय चेंडू समजला नाही. चेंडू जातोय निर्धाव. धाव संख्येमध्ये कोणताही बदल नाही. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा टोलवला चेंडू. क्षेत्ररक्षण केलं मात्र चेंडू गावतो का? चेंडू मात्र गावत नाही. चेंडू जातो पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर काही जात नाही मात्र तोपर्यंत 2 धावा पूर्ण केला. 2 धावा संपलं. 2 धावावरती समाधान मानावं लागले ते यशस्वी जंगटीच्या फलंदाजांना. धाव संख्येमध्ये बदल होते. धाव संख्या होते 19 धावा. ओव्हर 5 बॉल सॉरी. टच नाही झाला ना. समोरची टीमच नाही आली ना. पुढचा चेंडू 13 बॉल 43 धावांची गरज. पुढचा चेंडू दीपक याचा विशाल याच्यासाठी. अरे विशालाने समोर टाकला चेंडू. चेंडू मात्र झेल सुटलेला विशालांचा. पाहूया. एक धाव पूर्ण केली आणि दुसरा धावेसाठी पळत आहेत. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. एक ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या होते ती 12 चेंडू 41 धावांची गरज. म्हणजे सरासरी 20च्या सरासरी चाललं पाहिजे. एक ओव्हरमध्ये 20 धावांची गरज आहे. आत्ता मात्र बॅट्समॅनला हलावं लागेल. आत्ता मात्र डोलावं लागेल. आत्ता मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर घालावा लागेल. तरच आपल्या हाती विजय लागू शकतो. अन्यथा विजयापासून यशस्वी जंगटीचे फलंदाज आणि यशस्वी जंगटीचे खेळाडू मात्र दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिला चेंडू रघुकाळांचा. पहिला चेंडू फुलटाच चेंडू आणि या ठिकाणी मात्र झेल बाद. पहिल्या चेंडू मध्ये पहिला झेल. पुढचा चेंडू बॅट्समॅन मात्र शुभमने टोलवला चेंडू. एक धाव. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होती ती 22. 10 बॉल 40 धावांची गरज. प्रत्येक बॉलला चौकार. जवळपास सामना आपल्या हातून निसटलेला दिसतोय. चेंडू जातोय निर्धाव. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. धाव संख्येमध्ये बदल. धाव संख्या होते ती 23. पुढचा चेंडू रघु यांचा. रघु काळे. पाहूया पुढचा चेंडू विशाल यांना. रघु यांचा चेंडू टाकला. चेंडू मात्र टाकला. चेंडू गेला. मला वाटतं पुन्हा एकदा बॉल तो पुन्हा बाउंड्रीच्या वरती आणि 2 रन काढला. 3ऱ्या रनसाठी पळत आहेत. 2-3 धावा किती? 3 ना. 3 धावा. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होती ती 26. आता मात्र हाणामारीचं षटक आहे.
आता मात्र 1-2 रन काढून विजय होत नाही. आता 6 पाहिजे, बाउंड्री पाहिजे, तरच विजय होऊ शकतो. आता पाहूया पुढचा चेंडू. अरे पूर्ण आपटी बॉल, बॉल टाकला आपटी, हंपरनं दिला मात्र वाईट, अतिरिक्त बॉल. पुढचा चेंडू रघुयाचा पुढचा चेंडू टाळता, बॉल उचलला हवेच्या दिशेने, चेंडू क्षेत्ररक्षण खाली आणि झेल बाद. ओमकार मात्र पवेलियनच्या दिशेने, विकेट मात्र गेली. धाव संख्या काय वाढलेली आहे. त्याची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो रितेश. विशाल आणि रितेशची जोडी. चेंडू किती राहील. 8 बॉल 35 धावा. जवळपास बॉलला 6 धावांची गरज. बॉलला 6 धावांची गरज. पुढचा चेंडू रितेश यांच्यासाठी. रघु यांचा पुढचा चेंडू खेळासाठी सज्ज. रितेश यांचा बॉल काय चेंडू समजला ना. चेंडू जातो क्षेत्ररक्षणाच्या हातात. निर्धाव चेंडू. धाव संख्येमध्ये कोणताही बदल नाही. रितेश यांचा पुढचा चेंडू, सॉरी रघु यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी रितेश. टीम मधला शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा झेल बाद. अजून एक विकेट. टीम कुठली आली येऊन सांगायचं. वाटोळे वॉरियर्स टीम आहे का आता आलेली टीम. पुढचा चेंडू. 3 ओव्हर संपल्यानंतर धाव संख्या होती ती 27. 6 बॉल 35 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूला 6 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथा षटक घेऊन येतो तो संतोष. बॅट्समन मात्र अजून पण स्फोटक फलंदाज विशाल. अजून पण मॅचचं रूप बदलू शकतो विशाल. असा बच्चे स्फोटक फलंदाज विशाल. पाहूया ह्या शेवटच्या षटकामध्ये आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊन ठेवतो. आणि पुन्हा एकदा चेंडू काय समजला नाही. निर्धाव चेंडू. आत्ता मात्र मॅच निघून गेली म्हणावं लागेल. 5 चेंडूमध्ये 35 धावांची गरज. 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारला तर 30 धावा होऊ शकतात. आणि पुढचा चेंडू बॉला हंपरांचा बम बॉल. आणि निर्धाव चेंडू. 4 चेंडू 35 धावा म्हणजे जवळपास जेसीसी जोंगटीने सामना गमवला असं म्हणावं लागेल. आता औपचारिकता राहिलेले आणि आता हाना मारा आणि पुन्हा एकदा विकेट. नाही ड्रॉप कॅच आणि परत एकदा 4 धावा. जवळपास सामना गेलेच जमा आहे म्हणून विशाल देवी काय पळत नाहीये. धाव संख्येमध्ये बदल झालाय. धाव संख्या झाली ती 31 धावा. 3 बॉल 31 धावांची गरज. पुन्हा एकदा 3 बॉल 31 म्हणजे अर्धा रन पाहिजेत. आता पुढचा चेंडू विशाल यांना बघूया मुलाकांचं मनोरंजन करतात का सिक्सर मारून. आणि पुन्हा एकदा टोलेला चेंडू रेषेच्या बाहेर. 6 धावा. हाच विषय हार्ड होता आणि तो शेवटच्या षटकामध्ये न करता अगोदर करण्याची गरज टीमसाठी होती. परंतु दिवाळी संपल्यानंतर फटाके वाजवण्याची सवय आमची. पुढचा एकदा चेंडू विशाल पुन्हा एकदा टोलला चेंडू. बघा हीच बॅटिंग बघण्यासारखी होती. हेच बॅटिंगसाठी आम्ही सुरुवातीपासून बोलत होतो. परंतु ज्या वेळेला सामना पूर्ण निष्ठून गेला त्याच्यानंतर फटाकड्या वाजवायला सुरुवात केली विशाल दळवींनी. आणि बैल गेला, तू पण गेलं, सगळंच गेलं, मॅच पण गेली. आता मात्र खेळाचा जलवा दाखवत आहेत ते विशाल दळवी. 1 बॉल 19 रनाने
धावांची गरज. सामना मात्र पूर्ण गमावला. पुढचा सामना वाटोळे वर्सेस पाटील 11 पाबळवाडी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव वाईट चेंडू. धावसंख्येमध्ये बदल, परंतु सामना जवळपास गमावलेला दिसतोय. एक चेंडू मध्ये 18 म्हणजे 3 6 मारावा लागतील. पुढचा चेंडू विशाल यांच्यासाठी. बघूया पुन्हा एकदा फटाकडे वाजवतात का पुस्का बॉम्ब. मला वाटते जवळपास निर्धाव चेंडू. षटक संपलं. पराभवाशी सामना करावा लागला आणि या ठिकाणी जवरातवाडी संघ दणदणीत विजय मारतो. 19 रनांनी 19 धावांनी जिंकलाय जवरातवाडी संघ. हा.